काय रे, काय झालं? काय काय झालंय? मला असं वाटतं अजून काही दिवस थांबू तुझ्या घरी आपल्याबद्दल सांगायला. का? पेमेंट कमी आहे का मला? त्यात स्वतःचं घर नाही, गाडी नाही. तुझ्या घरी येऊन काय सांगू? मला वाटत नाही तुझ्या घरचे ऐकतील. थांबूयात मग अजून 1 वर्ष. 1-2 वर्षात नाही होत ग, 4-5 वर्ष तरी लागतील मला. त्यात वय वाढते, ते वेगळं टेन्शन. काय कसं मॅनेज करू सगळं मला कळत नाही. तू सांगून टाक तुझ्या घरी, तुला लग्नासाठी मुलगा बघा म्हणावं. मला वाटत नाही आता माझ्याकडून सगळं मॅनेज होईल. अरे पण सगळं मॅनेज तुलाच का करायचंय? मी आहे ना. आणि आपलं ठरलंय ना दोघांनी सगळं मिळून करायचं म्हणून. ते तसं नसतं ग. एक मुलगा म्हणून ती माझी जबाबदारी आहे. लग्नाच्या आधी माझं स्वतःचं घर, गाडी सगळं असं सेटल पाहिजे व्यवस्थित. सगळ्या जबाबदाऱ्या फक्त तुझ्याच आहे? माझी पण काही जबाबदारी आहे ना. वेळ होईल खूप, मागे पडशील आयुष्यात. वेळ झाला तर तो दोघांनाही होईल. आणि पडलोच आयुष्यात मागे तर एकमेकांचा हात हातात घेऊन दोघं सोबत पुढे येऊ. आणि आता मी पण जॉब करतेच येणार आहे. दोघं सोबत मिळून आपलं घर घेऊयात. आणि थांबून सुद्धा गोष्टी हव्या तशा नाही झाल्या तर? मला सांग, तुझ्या आईवडिलांनी किंवा माझ्या आईवडिलांनी त्यांच्या काळात काय बघून लग्न केलं होतं? हेच की मुलगा चांगला आहे, चांगल्या घरातला आहे, निर्व्यसनी आहे. हेच. त्यावेळी लग्न ना माणूस बघून व्हायचे. आणि म्हणून ती नाती शेवटपर्यंत टिकायची. हे आजसारखं गाडी, बंगला, पैसे बघून लग्न नव्हती होत रे तेव्हा. आणि मी तुझी निवड एक चांगला माणूस म्हणून केलीये. पैसे काय रे, सोबत मिळून कमवूयात की. थांबशील ना मग थोडा वेळ? आयुष्य सरला सरला काळ शिशिर सोसून आताशी झाडाला आली फुल 4-2 एक त्यातलेच डोई माळशील काग होईल ही खरे तुझे माझे जग फक्त थोडा वेळ थांबशील काग